मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आजपासून प्रचार युद्ध सुरू होते। प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। गिरगावमधून शिवसेना तर मानखुर्दमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपापल्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। संध्याकाळी गिरगाव चिरा बाजार इथे शिवसेनेची प्रचाराची पहिली सभा होते। मराठी भाषिकांचा बालेकिल्ला गिरगाव इथून शिवसेनेचा प्रचार सुरू होतो आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराच्या पहिल्या सभेत नेमके कुठले मुद्दे घेतात याकडे लक्ष असणार आहे। उद्धव ठाकरेंच्या मुंबईत 18 सभा होणार आहेत। समारोपाची सभा ही बीकेसी इथे होईल, तर तुळजापूरमधून काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून 2 लाख रुपयांची मागणी करणारा भाजपच्या पदाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे। नाशिकमध्ये भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात बसूनच शहर सरचिटणीस नाना शिलेदार इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देताना 2 लाख रुपयांची मागणी करत असल्याचा संवाद या व्हिडिओमध्ये उघड झालाय। त्यांच्या बाजूलाच कार्यालयीन आणि पुढे चालू पडा अशी दमदाटीची नाना शिलेदार गोष्ट करतायत। दरम्यान याविषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला त्यांनी फोन कट केला। दुसऱ्या वेळी इतरांच्या हातात मोबाईल सोपवून नाना आंघोळ करायला गेलेत। 10 मिनिटांनी फोन करतो असा निरोप द्यायला सांगितला आणि तेव्हापासून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे। दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 6 मधून भाजपनं 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानं संभ्रम निर्माण झालाय। सुरुवातीला भाजपनं लीलाबेन राठोड यांना एबी फॉर्म दिला। शिवसेनेनं याच विभागातून प्रकाश कारकर यांचा मुलगा हर्षलला उमेदवारी दिल्यानं भाजपनं सेनेतून आयात केलेल्या गजानन साळवी यांनाही एबी फॉर्म दिलाय। त्यामुळे भाजपकडून वॉर्ड क्रमांक 6 मधून दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे। दुसरीकडे राठोड यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसल्यानं आपल्याला उमेदवारी दिल्याचं साळवी सांगतायत। त्याचा गैरसमज असा झालाय, अगोदर जेव्हा फॉर्म नीलाबेन सोनीने भरला तेव्हा 1.5 वाजता भरला, हो, आणि 1.5 वाजता भरला तेव्हा त्यांचं जे अनकम्प्लीट फॉर्म होते त्यामुळे त्यांना संधी दिली की तुम्ही जे अनकम्प्लीट फॉर्म आहेत, फॉर्म म्हणजे ज्या क्वायरी आहेत त्या तुम्ही पूर्ण करा, तुम्हाला आम्ही 5 वाजेपर्यंत टायमिंग देतो। त्याच्यानंतर मला 2:30 वाजता मी फॉर्म भरला, मी माझा स्वतःचा फॉर्म भरला, तो माझा मी 3 वाजता कंप्लीट करून मी 3 वाजता ऑफिस कार्यालयामधून मला रिसीट देण्यात आली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना अचानक भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना तिकीट दिल्यानं मुलुंड, भांडूप आणि घाटकोपर परिसरातल्या भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भांडूप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले, प्रतिभा लहाटकर, डॉक्टर चंद्रकांत पाटील यांना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार असं जवळजवळ निश्चित असताना विभागाबाहेर राहणारे आयात केलेले तसंच खासदार किरीट सोमय्या यांच्या निकटवर्तीय उमेदवारांनाच उमेदवारी देऊन पक्षानं अन्याय केल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। तर यातल्या डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची 227 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। यात 21 मराठी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे, तर इतर पक्षांमधून आयात केलेल्या 15 जणांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेनेतल्या प्रस्थापित नेत्यांच्या 11 नातेवाईकांनाही या निवडणुकीमध्ये संधी देण्यात आली आहे। त्यामुळे घराणेशाहीचं प्रतिबिंब या यादीत उमटलेलं आहे। तर शिवसेनेचे 4 माजी महापौर निवडणुकीच्या मैदानात आपलं भवितव्य पुन्हा आजमावत आहेत। महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीला ऊत आला आहे। ठाण्यात तर शिवसेनेमध्ये प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाहीये। ठाण्यातले शिवसेनेचे स्थानिक नेते देवराम भोईर यांच्या घरात 4 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर एच.एस. पाटलांच्या घरात 3घांना तिकीटं मिळाली आहेत। या शिवसेनेचे आमदार, खासदारही मागे राहिलेले नाहीत। त्यांच्याही पत्नी, मुलगा, सून आणि भावांना उमेदवारीची खिरापत वाटण्यात आली आहे। उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे। उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान महापौर आणि शिवसेनेच्या उमेदवार अपेक्षा पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलाय। छाननी प्रक्रियेत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलाय, त्यामुळे त्या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्या आहेत। नाशिक शिवसेनेमध्ये तिकीट वाटपावरून झालेल्या राडा प्रकरणावर मातोश्रीकडून पडदा टाकण्यात यश आलेलं आहे। नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। तिकीट वाटपावरून झालेला राडा गैरसमजुतीमधून झाल्याचा निर्वाळा पांडे यांनी दिला आहे। भाऊजे शिवसेनेकडून लढणार असून भाजपचा एबी फॉर्म भरला नसल्याचं स्पष्टीकरण पांडे यांच्याकडून देण्यात आलंय। राडा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शिवसैनिकांचं प्रकरण निपटून घेऊ अशी सारवासारव पांडे यांनी केली आहे। तसंच अखेरपर्यंत शिवसैनिकच राहू असंही पांडे यांनी म्हटलं आहे। शिवसैनिकांकडून होणाऱ्या विरोधामुळे
कुठून लढायचं अशा अडचणीत सापडलेल्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी अखेर प्रभाग क्रमांक 198 येथून उमेदवारी अर्ज भरला आहे। शिवसेनेनं त्यांना 195 मधून उमेदवारी दिली होती, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केला। त्या विरोधामुळे पक्षानं त्यांना 198 मधून उमेदवारी दिली आहे। त्यांच्या जुन्या प्रभागाचा बराचसा भाग 198 मध्ये येत असल्यानं त्याही याच प्रभागातून इच्छुक होत्या। कामाच्या जोरावर पुन्हा निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबईत माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे। अँटॉप हिल ऐवजी यावेळी भोईवाड्यातल्या वॉर्ड क्रमांक 202 मधून उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। विद्यमान नगरसेवक नंदकिशोर विचारे यांच्यासह शिवसैनिकांनी जाधव यांच्या विरोधात बंड केला आहे। मीरा निंबाळकर, साधना राऊळ आणि तृप्ती मोरे या तिघा महिला शिवसैनिकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। विधानसभा निवडणुकीला भाजपचा एबी फॉर्म घेऊन पक्षाशी गद्दारी करणाऱ्या श्रद्धा जाधवांना उमेदवारी कशी दिली असा सवाल विचारे यांनी केला आहे। दरम्यान स्थानिक मतदार आपल्या बाजूने असल्याचा दावा श्रद्धा जाधव यांनी केला आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला दादर प्रभादेवीमध्ये सेनेकडून समाधान सदा सरवणकर यांना उमेदवारी दिल्यानं माजी शाखा प्रमुख महेश सावंत यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे। सावंत यांनी प्रचाराला सुरुवात केली। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। बाळासाहेबांची शिकवण आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढा द्या, जे पटत नाही ते उघडपणे सांगा। तेच आम्ही करतोय। बाळासाहेबांना आणि अजूनही आम्ही आमच्या पक्षाची बांधिलकी आमची शेवटपर्यंत राहिला। प्रचाराची सुरुवात करायची आहे मला आजपासून, म्हणून मी बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो आणि 23 तारखेला रिझल्ट लागून मी माझा विजय बाळासाहेबांनाच अर्पण करणार आहे। शिवसेनेतल्या बंडोबांना थंड करू, थंड झाले नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवू हा इशारा दिलाय शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी। शिवसेना सोडून गेलेल्यांचे काय हाल होतात हे लोकांनी पाहिलंच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। मुंबई शिवसेना नेते कार्यकर्त्यांमध्ये कुठेही नाराजी नाही, सर्वांची नाराजी दूर केली असून मुंबईवर भगवा फडकवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 227 सगळ्या जागा आहेत मुंबईमध्ये। अपवाद म्हणून एक दोन ठिकाणी काहीतरी झालंय, ते बंडोबा थंडोबा होतील आणि थंडोबा नाही झाले तर त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ। पण मुंबईभोवती 100% हा भगवा झेंडा शिवसेना प्रमुखांचा, शिवसेनेचा 100% फडकणार। कुणी कितीही प्रयत्न केले तर कोणी आडवा आलं तर त्यांना आडवं पाडून त्यांच्या छातावरती भगवा फडकणार। बंडोबा असतील तर त्यांना थंडोबा करायचा प्रयत्न केला जाईल, नाही ऐकले तर त्यांनी जागा दाखवून देईल, त्यांना काय अडचण नाही। महापालिकेच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांमध्ये आयाराम गयारामांचा सुळसुळाट होतो। मात्र घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र पक्षांतराचा वेगळाच विक्रम नोंदवला आहे। गेल्या काही महिन्यांपासून त्या भाजपचं काम करत होत्या, मात्र भाजपनं घाटकोपरच्या प्रभाग 120 मधून त्यांना उमेदवारी नाकारली। त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा दरवाजा ठोठावला। शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली, मात्र एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण असल्याचं सांगत फॉर्म काढून घेतला। त्यामुळे प्रतीक्षा घुगे यांचा हिरमोड झाला, मात्र त्यांना अखेरच्या क्षणी काँग्रेसनं उमेदवारीचा हात दिला। त्यामुळे एकाच दिवसात 3 पक्षांमध्ये त्यांनी प्रवास केला। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वात जास्त होती। तब्बल 3000 इच्छुक उमेदवारांनी 151 जागांसाठी आपली दावेदारी सादर केली होती। अशा परिस्थितीमध्ये भाजपतर्फे पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केला नाही। अपर्णा मानेकर असे या उमेदवाराचे नाव आहे। अपर्णा मानेकर या प्रभाग 32 साठी इच्छुक होत्या, मात्र पक्षाकडून त्यांना प्रभाग 17 मधून उमेदवारी दिली। आतापर्यंतचे सर्व कार्य प्रभाग 32 मध्ये केलं, त्यामुळे प्रभाग 32 मधूनच उमेदवारी मिळायला पाहिजे होती, मात्र पक्षातीलच काही नेत्यांनी प्रभाव वापरून प्रभाग 17 मधून उमेदवारी दिली असल्याचा आरोप मानेकर यांनी केला आहे। महापालिका निवडणुकीतल्या तिकिटाच्या बाजारात पुण्यानं अजब प्रकार अनुभवलाय। राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलं आणि हे कळताच त्यांनी वेळातच भाजपचं तिकीट मिळवून अर्जही भरला। राष्ट्रवादीनं भोसलेंसह सतीश म्हस्के, विजया कापरे आणि शिवलाल भोसले या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली। त्यातील शिवलाल भोसले शेवटच्या क्षणी शिवसेनेत गेले, तर पती राष्ट्रवादीचे आमदार असताना पक्षनिष्ठा गुंडाळून रेश्मा भोसलेंनी भाजपचे तिकीट मिळवून निवडणुकीची बस पकडली। भांडणं करून पुन्हा सत्तेचे लोणी खाण्यासाठी एकत्र येणाऱ्या शिवसेना भाजप युतीपासून सावध रहा असं आवाहन वजा टोला म्हणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी लगावलं आहे। दादर शिवाजी पार्क वॉर्ड क्रमांक 191च्या उमेदवार स्वप्ना देशपांडे यांच्या प्रचारासाठी त्या थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहोचल्या।
राडेबाजी, बंडखोरी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा वातावरणात शुक्रवारी 10 महापालिकांसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी तब्बल 10,500 अर्ज आले असून त्यापैकी 8,000 अर्ज ऑनलाईन आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शुक्रवारी सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज भरले. दुसरीकडे नागपूर पालिका निवडणुकीच्या 151 जागांसाठी एकूण 1,809 उमेदवार अर्ज दाखल झाले तर पुणे महापालिकेसाठी 2,661 अर्ज दाखल झाले. अर्ज मागे घेण्याची मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत असून त्यानंतर किती उमेदवार रिंगणात राहतील हे स्पष्ट होईल. पश्चिम रेल्वे विभागात अप्रेंटिस म्हणून काम करणाऱ्या तरुणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट घेतली. या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत न्याय मिळवून देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. रेल्वेत अप्रेंटिसशिप करून झाल्यानंतर नोकरी सामावून घेण्यासाठी दिल्लीत या मराठी तरुणांनी 31 डिसेंबरला आंदोलन केलं होतं. मात्र शांततेत चाललेल्या या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार केला. त्याचा निषेध महाराष्ट्रभरातून केला गेला. झी 24 तासनं या अन्यायाला सर्वप्रथम वाचा फोडली तसंच हे प्रकरण उचलून धरलं. मुलींना सुद्धा तिथं एक मुलांसारखी ट्रीटमेंट केली. अक्षरशः त्यांना फरफडत नेलंय मुलींना सुद्धा. म्हणजे जे दिल्ली पोलिसांनी केले नव्हतं तिथे ऍक्च्युली लेडीज पोलीस कॉन्स्टेबल तिथं अवेलेबल नव्हते, तर त्या मुलांसारखं मुलींना ट्रीटमेंट केल्यासारखी. आम्ही सगळी मुलं आज उद्धव साहेबांच्या बंगल्यावर आलोत. साहेबांनी आम्हाला एक खूप महत्वाची बातमी सांगितली की कुठल्याही गोष्टीला खचून जाऊ नका. साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचा 100% न्याय मिळवून देतील असं साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिलंय की मराठी माणसाला नोकऱ्या मिळतीलच असं त्यांनी 100% आम्हाला सांगितलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील शेंडी घाटात एसटी बसची मोठी दुर्घटना होताना टळलेली आहे. कोल्हार घोटी महामार्गावर संगमनेर कसारा बसचा स्टिअरिंग रॉड तुटल्यामुळे बसवरील चालकाचं नियंत्रण तुटलं. ऐन घाटाच्या रस्त्यावर अशी घटना घडल्यामुळे बसमधल्या 47 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. मात्र रस्त्याला लागून कॉन्क्रीटचे कठडे असल्यामुळे बस थेट कठड्यावर जाऊन अडकली. त्यामुळे मोठा भीषण अपघात टळला. मुंबईत रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकनं एका तरुणीचा जीव घेतलेला आहे. जोगेश्वरीमध्ये पेव्हर ब्लॉकमुळे दुचाकीचा टायर स्लिप होऊन या तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी जखमी झालेली आहे. ईशा निलेश गोटे असं मृत तरुणीचे नाव असून ती अक्षदा मालाडकर हिच्यासोबत दुचाकीनं चालली होती. गाडीचा टायर स्लिप झाल्यानं ईशा शेजारील बसच्या टायरखाली सापडली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला तर अक्षदा मालाडकर ही तरुणी बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील प्रतापनगर बस स्टॉप जवळच्या ध्रुव मोटारसमोर हा अपघात झालाय. भाजप खासदार अजय संचेती यांच्या नावानं बनावट पत्राचा वापर करून फसवणूक प्रकरणात रत्नागिरी शहर पोलीस चांगलेच अडचणीत आल्यात. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी संतोष नारायणकर याला अटक करण्यात आली आणि त्याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले. या प्रकरणामध्ये आरोपीला पकडण्यासाठी या अगोदर देखील एक पथक राजस्थानला गेलं होतं. त्यावेळी या पथकातील पोलिसांनी आरोपीला पळून जाण्यास मदत देखील केली होती. पोलीस तपासात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील 2 कर्मचाऱ्यांनी यासाठी मदत केल्याचं तपासात निष्पन्न झालं. हवालदार श्रीनिवास नाटेकर आणि शिपाई शंकर शिंदे अशी दोघांची नावं आहेत. संतोष याला राजस्थान इथून पकडता पळून जाण्यासाठी त्यानं मदत केली होती. या बदल्यामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी काही पैशांची मागणी नारायणकर यांच्याकडे केली. फोनवरून या संदर्भातील पैशांची मागणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी केली होती. आरोपीच्या फोन रेकॉर्डवर पोलिसांच्या नंबरमुळे या साऱ्या प्रकरणाचा आता उलगडा झालाय. राजस्थानमधून नारायणकर नावाच्या आरोपीला पोलिसांनी धरून आणलेला आहे आणि त्याचा गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या तपासामध्ये त्यानं बऱ्याच जणांना या प्रकारे फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि या कामी विशेष म्हणजे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील 2 कर्मचाऱ्यांनी कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केला हेही स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे. तसेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि ते दोघं निलंबित झालेले आहे. होणाऱ्या युवा कॉन या परिषदेमध्ये पुण्यातील 200 व्यावसायिक सहभागी होत आहेत. परदेशातील व्यवसाय कौशल्य आत्मसात व्हावीत तसंच देश विदेशातील कार्यपद्धतीचं आदान प्रदान व्हावं यासाठी युवा कॉनचं आयोजन करण्यात आलं. 4 फेब्रुवारीला म्हणजेच आज होणाऱ्या कॉन्फरन्समध्ये मराठी व्यावसायिकांसोबतच दुबईमधील व्यावसायिक देखील सहभागी होणार आहेत. दुबईला रवाना होण्याआधी या उद्योजकांना परिषदेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये तब्बल 18,000 विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं वर्षभरात 1 कोटी सूर्यनमस्कार पूर्ण करून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवण्याचा निर्धार संस्थेनं केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली आहे. संस्थेच्या विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यायाम आणि सूर्यनमस्काराचं महत्त्व पटवून देण्यात आलं.
आजपासून 2 दिवसीय तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनाला जळगावमध्ये सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र राज्य साहित्य तसंच संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाच्या संयुक्त विद्यमानं जळगावमधील नूतन मराठा महाविद्यालयात हे संमेलन संपन्न होत आहे। लोकमतचे कार्यकारी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। संमेलनानिमित्त पुस्तक प्रदर्शन, विज्ञान कथा, चर्चासत्राचं कथाकथनाचं आयोजन करण्यात आलं। रविवारी विज्ञान लेखन चर्चासत्र होईल। त्याच्या अध्यक्षस्थानी अपा देशपांडे हे राहणार असून दुपारी विज्ञान फिल्म्स, पोस्टर्स, विज्ञान कविता चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी प्राध्यापक शिरीष गोपाळ देशपांडे हे राहणार आहेत। रविवारी संध्याकाळी संमेलनाचा समारोप होणार असून अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषदेचे जळगाव विभाग अध्यक्ष भालचंद्र पाटील हे राहणार आहेत। विज्ञानाला मराठी साहित्यात मोठा इतिहास आहे। मराठी साहित्याच्या माध्यमातून विज्ञान साहित्य पोहोचावं हीच या संमेलनामागील भूमिका आहे। कुडाळ पिंगुळी येथील राऊळ महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। या उत्सवासाठी पिंगुळी मठामध्ये दर दिवशी हजारो भाविक गर्दी करतायत। अखंड महाप्रसाद, महाआरती असे कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आले आहेत। या उत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 3 राज्यातून भक्त दाखल झाले आहेत। 5 दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये भक्तीचा वेळा पाहायला मिळतो आहे। राऊळ महाराजांच्या नामघोषात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम सुरू आहे। या निमित्तानं राऊळ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविकांनी रांगा लावल्या होत्या। पिंगुळी मठाचा परिसरही त्यामुळे फुलून गेला आहे। नोटाबंदीच्या निर्णयाला काही महिने उलटल्यानंतर आता 100 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी रिझर्व्ह बँकेने सुरू केली आहे। लवकरच नव्या नोटा चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेतून देण्यात आलेली आहे। ही नवी नोट महात्मा गांधी सिरीज 2005 सारखीच असेल। या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर इन्सेट लेटरमध्ये आर हे अक्षर लिहिलेलं आहे, तर नोटांचा छपाई वर्ष 2017 असेल। मात्र 100 रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा बाद न होता चलनात कायम राहतील। याशिवाय रिझर्व्ह बँक 50 आणि 20 रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणणार आहे। नवीन नोटा आल्यानंतर जुन्या नोटाही चलनात कायम राहतील। गोव्यात विधानसभेसाठी विक्रमी मतदानाची नोंद झाली। 40 जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत यंदा तब्बल 83% मतदान झालंय। गोव्यात 251 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ही भाजप आणि गोवा सुरक्षा मंचमध्ये होते आहे। इथे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। गोव्याचे सर्वसामान्य नागरिक, तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तर वाखाणण्यासारखा होता। 117 जागांसाठी मतदान पार पडलं। सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र होतं। पंजाबमध्ये एकूण 1145 उमेदवार रिंगणात आहेत। पंजाबमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुमारे 66% मतदानाची नोंद झाली आहे। प्रकाश सिंग बादल, सुखबीर सिंग बादल, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवजोत सिंग यांच्या भवितव्याचा फैसला ईव्हीएममध्ये बंद झालाय। मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सकाळी 7:15च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला आहे। पणजीतल्या मतदान केंद्रावर पर्रिकरांनी रांगेत उभं राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। यावेळी गोव्यात भाजपला 2/3 बहुमत मिळेल असा विश्वास पर्रिकरांनी व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे। उत्तर गोव्यातील अरंबोल इथल्या मतदान केंद्रावर जाऊन पार्सेकरांनी मतदान केलं। सरकारनं केलेल्या कामामुळे आणि उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीमुळे भाजपला बहुमत मिळेल असा आशावाद पार्सेकरांनी व्यक्त केला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।